ओके. लेसन थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा आपण जो लेटर पार्ट आहे, थर्मोडायनामिक्सचा जो लेटर पार्ट आहे, कार्नॉट सायकल, रेफ्रिजरेटर, त्याच्यानंतर हीट इंजिन, त्याचे प्रॉब्लेम्स, हे सगळं आपण घेतलं आहे. बरोबर. आजच्या लेक्चरला आपण जो स्टार्टिंगचा पार्ट आहोत तो पार्ट घेणार आहोत थर्मोडायनामिक्सचा. त्याच्यामध्ये सुद्धा जास्त मी तुमचा गोंधळ करणार नाही. आपण मेन मुद्द्यांवरती येऊ की ज्याच्यावरती प्रॉब्लेम्स विचारले जातात. ओके. प्रश्न विचारले जातात. 1 मार्काचे, 2 मार्काचे प्रश्न, 3 मार्काचे प्रश्न, थेरी प्रश्न. आजच्या लेक्चरला आपण थेरी घेणार आहोत. ओके. थर्मोडायनामिक्सवरती. व्हॉट इज थर्मोडायनामिक्स? पहिलीच डेफिनेशन आहे, पुस्तक जवळ ठेवा, पेज नंबर 75. पेज नंबर 75 वरती सेकंड कॉलममध्ये मधी डेफिनेशन आहे बघा, तिरक्या अक्षरामध्ये. थर्मोडायनामिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स that deals with the concepts of heat and temperature and the interconversion of heat and other forms of energy. So what is thermodynamics? Thermodynamics is the branch of physics that deals with the concepts of heat and temperature and the interconversion of heat and the other forms of energy. तर याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक्स. म्हणजे थर्मोडायनामिक्स काय आहे? इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स. ती काय करते? इंटरकन्व्हर्जन. ती स्टडी करते कशाचा? इंटरकन्व्हर्जनचा. हीट आणि वर्क असं म्हटलं तरी चालेल, हीट आणि टेम्परेचर असं म्हटलं तरी चालेल, आणि त्यांच्यामधलं कन्व्हर्जन. ओके. आता मग सगळ्यात महत्त्वाचं आहे तर हीट. हीट म्हणजे काय? तर बघा, लक्ष द्या. दिस इज द हॉट बॉडी. दिस इज द हॉट बॉडी. ही हॉट बॉडी आहे. दिस इज द हॉट बॉडी अँड दिस इज द कोल्ड सराउंडिंग. हे कोल्ड बॉडी आहे. हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडी. मग काय होतं आहे? द हीट फ्लोज. समथिंग फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. दिस समथिंग इज कॉल्ड ॲज हीट. दिस समथिंग इज कॉल्ड ॲज हीट. त्या समथिंगला काय म्हणायचं? हीट. पण आपण परीक्षेला अशी डेफिनेशन लिहू शकत नाही. तुम्ही पेज नंबर 75 वरती पहिल्या कॉलममध्ये जर खालून 5वी ओळ बघितली, दिस समथिंग इज हीट. अकॉर्डिंग टू मॉडर्न थेरी, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. परत एकदा हीटची डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे. हीटची डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे. बघा, मी सांगतो तुम्हाला हीटची डेफिनेशन त्यांनी कुठे दिलेली. बट ठीक आहे, जसं येईल तसं मी तुम्हाला सांगत राहील. आता इथे काय म्हटलं त्यांनी? वेन अ हॉट बॉडी इज केप्ट इन अ close surrounding with the cold body, then something flows from hot body to cold body. That something is called as heat. त्याला आपण काय म्हणतो? हीट. म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये आपण 2 डेफिनेशन घेतल्या. नोट्स देणार आहे, नोट्स लिहू नका. ओके. पहिलं घेतलं आपण डिफाईन हीट. दुसरं घेतलं आपण डिफाईन थर्मोडायनॅमिक्स. हे आपण घेतलं, डिफाईन थर्मोडायनामिक्स. आता आपल्याला 3 मार्काचा क्वेश्चन घ्यायचा आहे. बघा, 3 मार्काचा आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे, आणि तो 3 मार्काचा क्वेश्चन असा आहे की एक्सप्लेन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. एक्सप्लेन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. 3 मार्काचा प्रश्न आहे. एक्सप्लेन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. बघा, मी याचं शेवटचं सेंटेन्स तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. ए थर्मोडायनामिक सिस्टीम. लक्षात घ्यायचं, थर्मोडायनामिक्समध्ये कधीही बॉडी लिहायचं नाही. बॉडी नाही लिहायचं. काय लिहायचं? सिस्टीम. ए थर्मोडायनामिक सिस्टीम इज इन thermal equilibrium or is in thermodynamic equilibrium when it is under mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium. म्हणजे एखादी थर्मोडायनामिक सिस्टीम ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये केव्हा असते? जेव्हा ती मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असते, केमिकल इक्विलिब्रियममध्ये असते आणि थर्मल इक्विलिब्रियममध्ये असते. तेव्हाच ती थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये असते. मग याचं आन्सर कसं लिहायचं बघा. याचं आन्सर तर याच्यामध्ये पहिले लिहायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. तुम्हाला 1 मार्काला
मेकॅनिकल इक्विलिब्रियम सुद्धा विचारू शकतात. 1 मार्काला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणून विचारू शकतात. आता मेकॅनिकल म्हणजे काय? तर मेकॅनिकल म्हणजे सगळे फोर्स. मेकॅनिकल म्हणजे सगळे फोर्स, हे का नाही? मग मी काय म्हणतोय बघा, इफ no unbalanced force is acting, if no unbalanced force is acting on the thermodynamic system, if no unbalanced force is acting on the thermodynamic system, if no unbalanced force is acting, if no unbalanced force is acting on the thermodynamic system, then the system is in mechanical equilibrium. Then the system is in mechanical equilibrium. If no unbalanced force is acting, on the thermodynamic system, then that system is under mechanical equilibrium. तर ती मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असते. आता दुसरं बघा, केमिकल इक्विलिब्रियम. परत एकदा हे 1 मार्काला विचारू शकतात, 1 मार्क. मग काय म्हणणार बघा, इफ द केमिकल कंपोजिशन of the thermodynamic system, काय म्हटले मी? केमिकल कंपोजिशन. if the chemical composition of the thermodynamic system do not change throughout the thermodynamic process is called chemical equilibrium. त्याला काय म्हणतो आपण? केमिकल इक्विलिब्रियम. इफ द केमिकल कंपोजिशन, थर्मोडायनामिक सिस्टीमचं केमिकल कंपोजिशन थ्रूआउट द सिस्टीम जर बदलत नसेल, थ्रूआउट द थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये बदलत नसेल, दॅट सिस्टीम इज इन केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे एखादी सिस्टीम ही केमिकल इक्विलिब्रियममध्ये केव्हा असते? जेव्हा त्याचं केमिकल कंपोजिशन हे थ्रूआउट द थर्मोडायनामिक प्रोसेस बदलत नाही, त्यावेळेस ती सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियममध्ये असते. तिसरं बघा आता, थर्मल इक्विलिब्रियम. 1 मार्क. थर्मल इक्विलिब्रियम काय म्हणणार आहे मी? इफ द टेम्परेचर ऑफ द thermodynamic system remains same throughout the thermodynamic process, then it is called as thermal equilibrium. त्याला आपण काय म्हणतो? थर्मल इक्विलिब्रियम. बघा, म्हणजे इथे काय शब्द आहे? इथे कीवर्ड काय? नो अनबॅलन्स फोर्स इज ॲक्टिंग ऑन द थर्मोडायनामिक सिस्टीम थ्रूआउट द थर्मोडायनामिक प्रोसेस. लक्षात घ्या, थर्मोडायनामिक सिस्टीम थ्रूआउट द थर्मोडायनामिक प्रोसेस असं मी म्हणतोय. इफ द केमिकल composition of the thermodynamic system do not change throughout the thermodynamic process, then it is called as chemical equilibrium. If the temperature of the thermodynamic system remains same throughout the thermodynamic process, then it is in thermal equilibrium. That system is in thermal equilibrium. आणि मग मी असं म्हणणार आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. अगेन 1 मार्क. मी काय म्हणणार आहे? इफ द thermodynamic system is under
if the thermodynamic system is under A, mechanical equilibrium, B, chemical equilibrium, C, thermal equilibrium, then the system is in thermodynamic equilibrium. त्यावेळेस ती सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असते. हे सगळ्यांना कळलं का? एकदा सांगा, कळलंय का तुम्हाला? 3 मार्काचा प्रश्न कळला का? 3 मार्काचा प्रश्न कळला का? सांगा. तर हे जे आहे हे पेज नंबर 76 वरती आहे बघा. पेज नंबर 76 वरती पॅराग्राफ दिला आहे थर्मल इक्विलिब्रियम. आणि त्याच्यानंतर ते पेज नंबर 83 वरती पण आहे. पेज नंबर 83 वरती पण आहे. आता या थर्मल इक्विलिब्रियमवरनं या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधल्या थर्मल इक्विलिब्रियमवरनं मी झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट करणार आहे. त्याच्यापूर्वी मला डेफिनेशन ऑफ हीट लिहिता येते बघा. डिफाइन हीट. तुम्ही जर पेज नंबर 76 वरती थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आले तर तिथे आहे बघा. हीट इज समथिंग दॅट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ सबस्टन्स ॲट हायर टेम्परेचर to that of a lower temperature. We can say that when two objects are at same temperature, they are in thermal equilibrium. But definition of heat काय बघा? Definition of heat. Heat is something that is transferred. Heat is something that is transferred from a substance. Heat is something that is transferred from a substance at higher temperature to a substance at lower temperature. What is heat? Heat is something. Heat काय आहे? Something आहे. काय होतंय? That is transferred from, obviously तुम्हाला माहिती आहे, हायर टेम्परेचर टू काय आहे? लोअर टेम्परेचर. तर ही झाली डेफिनेशन ऑफ हीट. आता आपल्याला घ्यायचं आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा, स्टेट झिरोथ लॉ ऑफ thermodynamics. State zeroth law of thermodynamics. Very simple. पहिले समजून घ्या. There are 3 bodies. 3 bodies आहेत. This is body A, this is body B, and this is body C. Body A, body B, body C. A is in thermal equilibrium with C. C is in thermal equilibrium with A. Plus, परत बघा, A, then we have B, then we have C. बरोबर? आता काय झालं? A is in thermal equilibrium with B. A is in thermal equilibrium with B. B is in thermal equilibrium with A. मग ह्याचा रिझल्ट काय? इथं A आहे. आता ए आणि सी दाखवला, ए आणि बी दाखवला, म्हणजे उरला कोण? सांगा. ए थर्मल इक्विलिब्रियम मध्ये दाखवलं बघा ना मी. ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये ए इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ बी. मग मला सांगा उरलं कोण? उरलं कोण? अशीच डायग्राम काढायची परीक्षेला. येस, बी इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सी.
this B is in thermal equilibrium with C. So this B is in thermal equilibrium with C. तर हा जो B आहे तो थर्मल इक्विलिब्रियम आहे मध्ये आहे विथ C. मग काय करायचं सांगा. बघा काय काय लिहायचं, लॉ कसं लिहायचा. वेन टू सिस्टीम्स म्हणजे कोण, ए आणि सी, ए आणि बी. इफ टू systems are each in if two systems are each in thermal equilibrium with a third system. If two systems are each in thermal equilibrium with a third system, comma, they are also in thermal equilibrium. They are also in thermal equilibrium with each other. Two systems are each in thermal equilibrium. दोन सिस्टीम ज्या आहेत त्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत थर्ड सिस्टीम बरोबर. दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. तर ते सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात विच इच अदर. स्टेट झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स 1 or 2 marks. 1 or 2 marks. ओके. IMPA महत्त्वाचा प्रश्न आहे. When two systems are each in thermal equilibrium with third system. लक्षात घ्या दोन सिस्टीम ह्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत तिसऱ्या सिस्टीम बरोबर. ए आणि सी हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये स्वतःशी तर आहेत पण हे दोघं बी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. दुसऱ्या डायग्राम मध्ये ए आणि बी हे सी बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. त्यावेळेस बी आणि सी हे ए बरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. सगळ्यांना समजला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये हे स्टेटमेंट लिहायचं आणि ही खाली डायग्राम काढायची. तुम्हाला पैकीच्या पैकी 1 किंवा 2 मार्क पडणार. सगळ्यांना कळलं का सांगा. पटकन बोलायचं, पटकन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन इंटरनल एनर्जी. डिफाइन इंटरनल एनर्जी. अगेन 1 or 2 marks question. डिफाइन इंटरनल एनर्जी. आता बघा इथे शब्दावरती फोकस करा. इंटरनल. आता तुम्हाला माहिती आहे की ही थर्मोडायनामिक सिस्टीम आहे. कोण, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. ही थर्मोडायनामिक सिस्टीम आहे. याच्या आतमध्ये गॅस आहे. याच्या आतमध्ये काय आहे, गॅस आहे. ही थर्मोडायनामिक सिस्टीम आहे आणि याच्या आतमध्ये काय आहे, गॅस आहे. आता गॅसच्या आतमध्ये मॉलिक्युल्स आहेत. गॅसच्या आतमध्ये काय आहेत, मॉलिक्युल्स. ऑल दीज गॅस मॉलिक्युल्स आर इन अ स्टेट ऑफ डिसऑर्डर्ड मोशन, रॅन्डम मोशन. मग त्यांच्या ह्या डिसऑर्डर्ड मोशनमुळे जी एनर्जी असते त्याला काय म्हणायचं, इंटरनल एनर्जी. मग बघा डेफिनेशन काय आहे. इंटरनल एनर्जी is defined as the energy associated. Internal energy is defined as the energy associated with the random
associated with the random. Internal energy is defined as the energy associated with the disordered motion of the molecules of a system. Internal energy is defined as the energy. Internal energy ही काय आहे? एनर्जी आहे. Internal energy is defined as the energy associated with the random disordered motion of the molecules. So internal energy is the energy which is associated with the random disordered motion of the molecules of a system. म्हणजे मॉलिक्यूलकडं जी रँडम डिसऑर्डर्ड मोशन असते त्याच्यामुळे जी एनर्जी असते दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनल एनर्जी. त्याला म्हणायचं इंटरनल एनर्जी. डेफिनेशन कळली का? प्लीज सांगा, डेफिनेशन कळली का? इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ॲज द एनर्जी असोसिएट विथ द रँडम disordered motion of the molecules of a system. बघा, सॉल्व एक्झाम्पल नंबर 1. Solve example number 1. Calculate the internal energy of argon and oxygen. Calculate the internal energy of argon and oxygen. Calculate the internal energy of argon and oxygen. आर्गॉन आणि ऑक्सिजनची इंटरनल एनर्जी काढा. आता मला सांगा, आर्गॉन काय? ऑर्गॉन काय? आर्गॉन हा काय आहे? बोला. मोनो ॲटॉमिक आहे. हा मोनो ॲटॉमिक आहे. मग त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. मग त्याची इंटरनल एनर्जी काय ते? 3/2 kT. त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आर्गॉन कसं लिहिणार तुम्ही? वाक्य लिहा तुम्ही, मी सांगतोय. आर्गॉन इज अ मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल किंवा आर्गॉन इज अ मोनो ॲटॉमिक गॅस. आर्गॉन इज अ मोनो ॲटॉमिक गॅस. इट हॅज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. आर्गॉन इज मोनो ॲटॉमिक. इट हॅज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणून याची इंटरनल एनर्जी काय आली? 3/2 kT. सो इट्स इंटरनल एनर्जी इज 3/2 kT. पुढे आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन इज डायॲटॉमिक. त्याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. मग त्याची इंटरनल एनर्जी आहे 5/2 kT. त्याची इंटरनल एनर्जी किती आहे? 5/2 kT. सो argon is monoatomic. It has 3 degrees of freedom. So internal energy is 3/2 kT. Oxygen is diatomic. ऑक्सिजन म्हणजे O2 असतो. ऑर्गॉन म्हणजे फक्त AR असतो, त्याच्यामध्ये 2 तयार होत नाही. सी डायॲटॉमिक असल्यामुळे काय झालं? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम तर नॅचरली असतात, प्लस त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. सो 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग काय झालं? 5/2 kT. आपण KTG या लेसनमध्ये पाहिले. ईच मोड, प्रत्येक मोडला किती असतं? 1/2 kT. प्रत्येक मोडला 1/2 kT असतं. मग इथं 3 मोड आहेत म्हणून 3/2 kT. इथं 5 मोड आहेत म्हणून 5/2 kT. ह्या प्रॉब्लेमकडे लक्ष ठेवा, MCQला विचारू शकतात. समजलं का? सांगा पटकन, सांगा समजलं का? कॅल्क्युलेट द इंटरनल एनर्जी ऑफ आर्गॉन अँड ऑक्सिजन. आर्गॉन इज मोनोॲटॉमिक गॅस. हा मोनोॲटॉमिक गॅस आहे, त्याच्यामुळे त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. सो इंटरनल एनर्जी इज 3/2 kT. ऑक्सिजन इज डायॲटॉमिक गॅस. त्याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, म्हणजे काय असणार? 5/2 kT. ओके. आता पुढचा जो क्वेश्चन आहे म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टीम, थर्मोडायनामिक प्रोसेस, हे तुम्हाला येतं आहे का नाही?
हे तुम्हाला येतं, त्याच्याविषयी मी जास्त काही चर्चा करणार नाही. थर्मोडायनामिक सिस्टीम आणि त्याच्यानंतर थर्मोडायनामिक सिस्टीम. बघा लक्ष द्या. एनी पार्ट which is under thermodynamic equilibrium, any part which is under thermodynamic equilibrium or any part which is under thermodynamic study, कोणताही पार्ट जो थर्मोडायनामिक स्टडीच्या अंडर आहे त्याला आपण काय म्हणणार? थर्मोडायनामिक सिस्टीम. त्याला आपण म्हणणार थर्मोडायनामिक सिस्टीम. A thermodynamic system is a collection or a group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with the surrounding. मग thermodynamic system म्हणजे काय? Is a collection or a group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with the surrounding. Thermodynamic system is a collection or a group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with the surrounding. मग हा काय करतो? हीट एक्सचेंज करतो विथ द सराउंडिंग. मग आपल्याला 3 प्रकारच्या सिस्टीम आहेत. एक आहे ओपन सिस्टीम, एक आहे ओपन सिस्टीम, दुसरा आहे क्लोज सिस्टीम. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आता बघा लक्ष द्या, याच्या डायग्रॅम्स फार महत्त्वाच्या आहेत. ही ओपन सिस्टीम आहे. दिस इज ओपन सिस्टीम. सो हियर देर इज ट्रान्सफर ऑफ हीट अँड देर इज ट्रान्सफर ऑफ मॅटर. देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड देर इज ट्रान्सफर ऑफ मास. म्हणजे इथनं हीट पण बाहेर जाते आणि याच्यातनं मॅटर पण बाहेर जातो. हीट पण बाहेर जाते आणि मॅटर पण बाहेर जातो. क्लोज सिस्टीममध्ये काय होतं? यातनं फक्त हीट बाहेर जाते आणि आयसोलेटेड सिस्टीममध्ये काहीच बाहेर जात नाही. म्हणजे याच्यामधनं हीट पण बाहेर जाते, याच्यामधनं मॅटर पण बाहेर जातो आणि याच्यामधनं हीट बाहेर जाते. सगळ्यांना कळलं? ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम हे सगळ्यांना कळलं असेल. ओके. आता एनिथिंग आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. Anything outside the system is called as surrounding. And system and surrounding, they are differentiated by a thick line which is called as system boundary. हे बाहेरचं सराउंडिंग आहे, ही सिस्टीम आहे. तर सिस्टीम आणि सराउंडिंग यांना डिफरन्शिएट करणारी एक वॉल आहे, एक थिक लाईन आहे. त्याला मी काय म्हणणार आहे? थर्मोडायनामिक बाउंड्री. त्याला म्हणणार आहे मी थर्मोडायनामिक बाउंड्री. Okay, this system and surrounding together is called as universe. यांना आपण काय म्हणतो? युनिवर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्सप्लेन, डिफाइन हीट. Define heat and explain the concept of heat. Define heat and explain the concept of heat on the basis of define heat and explain the concept of heat on the basis of neat diagrams. Again 3 marks question. Define heat and explain the concept of heat with the help of neat diagrams. बघा, मग पहिलं हीटची डेफिनेशन लिहायची. हीट इज a form of energy. Heat is a form of energy which is transferred from high temperature to a low temperature. Heat is a form of energy. What is heat? Heat is a form of energy
which is transferred from high temperature to low temperature. Heat is a form of, लक्षात घ्या, heat is a form of energy which is transferred from high temperature to a low temperature. मग heat ही energy आहे. heat ही काय आहे? energy which is transferred from high temperature to low temperature. मग heat जी आहे ती energy आहे आणि ती ट्रान्सफर होते high temperature to low temperature, which is transferred from high temperature to low temperature. बघा आता याचं आपलं घ्यायचं एक्सप्लेनेशन. याचं घ्यायचं एक्सप्लेनेशन. व्हॉट इज दिस? दिस इज अ सिस्टीम. ही सिस्टीम आहे. मग सिस्टीमचं टेम्परेचर कोण? TS. हे इन्व्हायरमेंट आहे. इन्व्हिरॉनमेंट. हे इन्व्हायरमेंट आहे. आता काय होतं आहे लक्ष घ्या इकडे सगळ्यांनी. आता इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कोण आहे? टी म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर. आता पहिल्या केसमध्ये काय एक्सप्लेन करायचं? पहिल्या केसमध्ये लक्षात घ्या, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. मग मला सांगा काय होणार आहे? काय होणार आहे? द हीट विल फ्लो. द हीट विल फ्लो. द हीट विल फ्लो फ्रॉम इन्व्हायरमेंट टू सिस्टीम. मग इन्व्हायरमेंटमधनं सिस्टीममध्ये हीट काय होणार आहे? फ्लो होणार आहे. एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम. एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम. एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम. ही जी झाली पहिली केस. अशी तुम्ही काय करायची? एक्सप्लेन करायची. सो एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम ही पहिली केस झाली. सगळ्यांना कळली का? याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. काय म्हणणार? कन्सिडर ए थर्मोडायनामिक सिस्टीम हुज टेम्परेचर इज TS. इट इज प्लेस्ड इन अ इन्व्हायरमेंट हुज टेम्परेचर इज T. हियर द टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन सिस्टीम. देअरफॉर द हीट फ्लोज फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम. देअरफॉर दिस हीट इज पॉझिटिव्ह. त्यामुळे ही हीट काय आहे? पॉझिटिव्ह आहे. सो Q इज ग्रेटर दॅन 0. दुसरं बघा केस 2. केस 2. आता मला सांगा ही काय आहे? सिस्टीम. ही सिस्टीम आहे आणि इथं कोण आहे? इन्व्हिरॉनमेंट. इथं इन्व्हिरॉनमेंट आहे म्हणजे कोण आहे? टी. इन्व्हिरॉनमेंट आहे म्हणजे कोण आहे? टी. ह्या केसमध्ये काय आहे माहिती का? ह्या केसमध्ये ना सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे. दिस TS is greater than T. This TS is greater than T. This temperature of surrounding is greater than temperature of environment. बरोबर? मग काय होणार आहे मला सांगा? काय होणार आहे? सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे. सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे. सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे. मग हीट काय होणार आहे? सिस्टीममधनं बाहेर पडणार आहे. वॉकआउट होणार आहे. सिस्टीममधनं हीट बाहेर पडणार आहे आणि ती कोणाला जाणार आहे? इन्व्हायरमेंटकडं. ती कोणाला जाणार आहे? इन्व्हायरमेंटकडं. सो एनर्जी फ्लोज फ्रॉम सिस्टीम टू द इन्व्हायरमेंट. एनर्जी फ्लोज फ्रॉम सिस्टीम टू द इन्व्हायरमेंट. ओके. बघा तुम्ही इथं काय म्हणणार? हियर द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. हियर द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट. देअरफॉर द हीट फ्लोज फ्रॉम सिस्टीम टू द इन्व्हायरमेंट. मग सिस्टीमकडनं इन्व्हायरमेंटवर हीट फ्लो झाली म्हणजे क्यू काय असणार सांगा? क्यू इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. एक लक्षात घ्यायचं, फिजिक्समध्ये सिस्टीमला फार महत्त्व आहे. मग सिस्टीमकडे हीट आली म्हणून क्यू काय घेतला? पॉझिटिव्ह. इथं सिस्टीममधनं हीट बाहेर पडली म्हणून क्यू काय आला? निगेटिव्ह. आता केस नंबर 3. ही कोण आहे सांगा? ही आहे सिस्टीम. सिस्टीम म्हणजे कोण आहे? ही TS. इथं कोण आहे सांगा? इन्व्हायरमेंट. इन्व्हिरॉनमेंट म्हणजे TE. बरोबर. दोघांचं टेम्परेचर कसं आहे? सेम. मग इथं Q = 0 येणार. का बरं?
बिकॉज टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट. मग दोघांचं टेम्परेचर सेम आहे, सो देर इज नो फ्लो ऑफ हीट. बघा इन थर्ड फिगर temperature of system equal to temperature of surrounding. The system and environment both are in thermal equilibrium and there is no transfer of energy. No transfer of energy. So there is no transfer of energy. There is no transfer of energy. There is no transfer of energy. तर या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होत नाही. देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. सगळ्यांना 3 मार्काचा प्रश्न कळला. ह्याच्यामध्ये तुम्ही किती लिहू शकता रे, ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. काय म्हटलं होतं, डिफाईन हीट अँड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ हीट ऑन द बेसिस ऑफ नीट डायग्रॅम्स. मग काय म्हटलं बघा, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हाय टेम्परेचर टू अ लो टेम्परेचर. एक्सप्लेनेशन, कन्सिडर ए थर्मोडायनामिक सिस्टीम whose temperature is Ts and the environment whose temperature is T. Okay, the temperature of environment is more than the temperature of surrounding, so heat flows from environment to system. So here the heat is positive. का बरं, तर सिस्टीमकडे हीट जाते. सिस्टीम आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. इथं सिस्टीममधनं हीट बाहेर जाते, सो एनर्जी फ्लोज फ्रॉम सिस्टीम टू एन्व्हायरमेंट, सो क्यू इज निगेटिव्ह. इथं दोघांचं टेम्परेचर सेम आहे, सो देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ओके, कळलं. बघा हा क्वेश्चन समजला. आता जो 4.4.4 आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इन अ सिस्टीम, तो करायचा नाही. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम तो करायचा नाही. ओके, 4.4.4 करायचा नाही, अजिबात नाही करायचं. चला नेक्स्ट जाऊया आपण. दॅट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजेच काय, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स gives mathematical relation between heat and work. मग स्टेटमेंट काय लिहिणार? एनर्जी neither be created nor be destroyed. Only one form of energy is transferred to another form, and the total energy of the system remains constant. हे स्टेटमेंट आहे. Energy neither be created nor be destroyed. Only one form of energy is transferred into another form, and the total energy of the system remains constant. So this is called as first law of thermodynamics. First law of thermodynamics gives a mathematical relation between heat and work. ते heat आणि work मधलं काय देतं, mathematical relation. ओके, मग बघा काय mathematical relation आहे. mathematical relation काय आहे, लक्ष द्यायचं आहे. दिस इज द थर्मोडायनामिक सिस्टीम. ही थर्मोडायनामिक सिस्टीम आहे. याला काय केलं, क्यू बी द अमाऊंट ऑफ हीट इज गिवन टू द थर्मोडायनामिक सिस्टीम. त्याच्यामुळे काय आलं, त्याचं इंटरनल एनर्जी, द डिसऑर्डर्ड मोशन, ह्या मॉलिक्यूलच्या डिसऑर्डर्ड मोशनमुळे जी एनर्जी असोसिएट असते, द एनर्जी असोसिएटेड विथ
द एनर्जी असोसिएटेड विथ द डिसऑर्डर्ड मोशन ऑफ मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरनल एनर्जी. मग क्यू एवढी एनर्जी त्याला दिली, क्यू बी द अमाऊंट ऑफ एनर्जी इज गिवन. मग त्याच्यामुळे काय आलं, डेल्टा यू एवढी काय आली, इंटरनल एनर्जी झाली. आणि त्याने काय केलं तर वर्क डन केलं. बरोबर, त्याने वर्क डन केलं. म्हणजे तुम्ही मॅथमॅटिकल रिलेशन कसं मांडणार मग, दिस क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सगळ्यांना कळला हा पाठ? काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स विचारलेला आहे बघा. 22ला परीक्षा झाली, 21ला झाली, 20ला विचारला होता, मार्च 20. आणि त्यावेळेस मी मुलांना सांगितलं होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जर विचारला, स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लिहायचं आहे आणि त्याचं मॅथमॅटिकल रिलेशन लिहायचं आहे, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सगळ्यांनी एकदा हो म्हणा, 44 लोकांनी. आणि जेवढे चॅटबॉक्समध्ये नाहीत पण बाहेर पण बघतायत त्या सगळ्यांनी जरा हो म्हणा, जरा ॲक्टिव्ह, जरा ह्या बाहेर या, ह्या इमेजमधनं बाहेर या, फ्रेममधनं बाहेर या मोबाईलच्या. हो म्हणा सगळ्यांनी. सो क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ओके, आता आपल्याला वेगवेगळे मॅथमॅटिकल रिलेशन्स घ्यायचे. मॅथेमॅटिकल फॉर्म्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. बघा इथे लिहिलं मी प्रोसेस. इथे लिहिलं इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट. इथे काय लिहिणार, झिरो. काय झिरो आहे. आणि मग इथे लिहिणार फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, एवढं का सजवतोय फार महत्त्वाचं आहे. बघा पहिली जी प्रोसेस आहे ती आहे आयसोबेरिक प्रोसेस आहे. इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे, द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. मग झिरो काय, डेल्टा पी इक्वल टू झिरो. चेंज इन प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. सो इक्वेशन ऑफ स्टेट, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. मग तुम्हाला माहिती आहे पी व्ही इक्वल टू एन आर टी. मग पी कॉन्स्टंट आहे म्हणजे व्ही बाय टी इक्वल टू कॉन्स्टंट. मग काय आलं, विच इज झिरो, डेल्टा पी इक्वल टू झिरो. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगा, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. मग याच्यामध्ये काहीच झिरो होत नाही, त्यामुळे हे सगळे राहतात. हा झाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोबेरिक प्रोसेस. हा आयसोबेरिक प्रोसेसचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झाला. दुसरा आहे आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे काय, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे काय आलं, डेल्टा व्ही इक्वल टू झिरो. आता डेल्टा व्ही इक्वल टू झिरो असल्यामुळे काय आलं, पी डेल्टा व्ही इक्वल टू झिरो. म्हणजे वर्क डन इक्वल टू झिरो. म्हणून काय आला, क्यू इक्वल टू डेल्टा यू. आता पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय येणार, पी बाय टी इक्वल टू कॉन्स्टंट. सो दिस इज आयसोकोरिक प्रोसेस. ही झाली आयसोकोरिक प्रोसेस. पुढची जी प्रोसेस आहे ती आहे आयसोथर्मल प्रोसेस. So temperature remains constant. So PV equal to constant. आता बघा, इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. हे वाक्य कधीच नाही विसरायचं. इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. लक्षात घ्या, इंटरनल एनर्जी
internal energy is a function of temperature. Internal energy is a function of temperature. Internal energy is a function of temperature. मग टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. मग मी काय म्हणणार, दिस डेल्टा टी इक्वल टू 0. लक्षात घ्या, दिस डेल्टा टी इक्वल टू 0. डेल्टा टी इक्वल टू 0 म्हणजे काय आलं, डेल्टा टी इक्वल टू 0 म्हणजे डेल्टा यू इक्वल टू 0. का बरं इथे एक वाक्य लिहिलं, इंटरनल एनर्जी इज ए फंक्शन ऑफ टेम्परेचर. इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. मग टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी 0 आहे. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आला, क्यू इक्वल टू डेल्टा यू 0 आहे, सो क्यू इक्वल टू डब्ल्यू. क्यू इक्वल टू डब्ल्यू. आणि लास्ट प्रोसेस आहे बाळांनो, लास्ट प्रोसेस दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. द लास्ट प्रोसेस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय, नो हीट एंटर्स द सिस्टीम, नो हीट एंटर्स द सिस्टीम, नो हीट लिव्स द सिस्टीम. नो हीट enters the system, no heat leaves. No heat enters the system, no heat leaves the system. So Q equal to 0. म्हणून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आला, W प्लस डेल्टा U प्लस W, डेल्टा U प्लस W equal to 0. So delta U equal to minus W. हा चार्ट सगळ्यांना कळला का? हा चार्ट सगळ्यांना कळला का? बोला. हा चार्ट सगळ्यांना कळला? याच्यावरती हमखास MCQ आहे, CETला आहे, नीटला आहे, बोर्डच्या एक्झामला आहे. याच्यावरती हमखास MCQ आहे. कळलाय तुम्हाला हा टेबल? स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा, त्याला मिनिमाइज केला आहे मी. याच्यामध्ये पुढे आपण अजून ॲड करणार आहोत, मी त्याच्यात नंतर ॲड करेलच. बघा, पहिलं आपण घेतलं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. जेव्हा हे 3 इक्विलिब्रियम असतात तेव्हाच थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असतं. डिफाईन हीट. हीट इज समथिंग दॅट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम ए सबस्टन्स ॲट हायर टेम्परेचर टू अ सबस्टन्स ऑफ लोअर टेम्परेचर. आपण 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स घेतला. 2 सिस्टीम आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम, देन दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. ईच शब्द आहे. इंटरनल एनर्जी. Internal energy is defined as the energy associated with the random disordered motion of molecules. Argon monoatomic है 3/2 kT, oxygen diatomic है 5/2 kT. System open system, closed system आणि isolated system. ओपन सिस्टीममध्ये दोन्ही ट्रान्सफर होतात, क्लोज सिस्टीममध्ये एकच ट्रान्सफर होतं, आयसोलेटेड सिस्टीममध्ये काहीच ट्रान्सफर होत नाही. ओके, मग त्याचं आपण एक्सप्लेनेशन पण पाहिलं. हे एक्सप्रेशन पाहिलं. 3 केस घ्यायच्या. नंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज नथिंग बट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, आणि त्यानंतर आपण हा टेबल घेतला. बाय बाय.